अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे रवाना झालेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। शववाहिकेसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरला नेला जाणार आहे। उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे रवाना झालेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, नक्कीच आपण बघतो की गेले 4 दिवस अक्षय शिंदेचा मृतदेह हा कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता आणि आता काही मिनिटांपूर्वी अक्षय शिंदेचा मृतदेह हा पोलीस प्रोटेक्शन मध्ये बाहेर काढण्यात आलेला आहे। आता त्याला थेट उल्हासनगरला नेण्यात येईल, तिथे त्याचं दफन करण्यात येईल। सुरुवातीला आपण बघितलं की बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तिन्ही ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायला तिथल्या स्थानिकांनी त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला होता। त्यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांना उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालय राज्य सरकारने मान्य केले की आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा देऊ। त्याप्रमाणे उल्हासनगरला जागा देण्यात आलेली आहे आणि आता अक्षय शिंदेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात हा उल्हासनगरला घेऊन जात आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन उल्हासनगरकडे पोलीस रवाना देखील झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि अक्षय शिंदेवर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन उल्हासनगरला रवाना झालेले आहेत। त्या दरम्यान मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेवर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रवाना देखील झालेला आहे। त्या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे।